नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबाबत मोठी हालचाल सुरू झाली आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रवीण परदेशी समितीचा अहवाल आता मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानुसार 30 सप्टेंबरपर्यंत थकीत असलेले 2 लाख रुपयापर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनवर अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने राबवली जाणार असून यासाठी राज्याच्या तिजोरीवर सुमारे 35,000 कोटी रुपयांचा भार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीची मुदत एप्रिल अखेरपर्यंत होती आणि आता अहवाल सादर झाल्याने पुढील निर्णय प्रक्रियेला गती मिळणार आहे. समितीनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून माहिती गोळा करून थकबाकीदार तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे, अशी माहिती या ठिकाणी मिळत आहे. कर्जमाफीच्या अटी आणि शर्तीबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही आहे. मुख्यमंत्री यांनी प्राथमिक माहिती दिली असली तरी 2017मधील कर्जमाफीप्रमाणेच या ठिकाणी ज्या काही 2017मध्ये अटी होत्या त्याचप्रमाणे या कर्जमाफीला सुद्धा अटी ठेवण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती आता एका अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. म्हणजे 2017मध्ये ज्या कर्जमाफीच्या नियम आणि निकष ज्या काही अटी होत्या त्याच अटी आता या कर्जमाफीला लागू करण्यात आलेल्या आहेत. व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.